नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचा परफेक्ट चार्ट बनवून देणार आहे, जे की तुम्हाला बघितल्यावरच तुम्ही कोणतेही मापे काढू शकता। पहिले मी तुम्हाला कटोरीच्या छातीचा चौथा भाग, मार्जिन किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायचं, गळारुंदी किती घ्यायची आणि मुंड्याची उंची किती घ्यायची हे सांगणार आहे। त्याच्यानंतर मी कटोरीचे माप सांगणार आहे पुढच्या भागामध्ये। तर आज आपण एवढेच जाणून घेऊया। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। तर बघा, आता आपण पहिले 28 नंबरचं माप घेऊया। तर सर्वप्रथम आपण 28 साइजचं माप घेऊया। बघा, मी इथे लिहिते 28 साइज आणि छातीचा भाग घ्या, चौथा भाग घ्यायचा आपल्याला। 28 चा छातीचा भाग किती येतो? चौथा 7 7 चूक 28। छातीचा चौथा भाग घ्या आपल्याला 7 आणि त्यात मार्जिन घ्यायची आहे 2 इंच। तुम्ही 1.5 इंचही घेऊ शकता, पण 2 इंच मार्जिन घेतली तर आपल्याला पुढे जागा चांगली मिळणार आहे। तर बघा, 7 आणि 2 किती आले? 9। तर आपल्याला रेडी किती घ्यायची आहे? 9। आता आपल्याला 28 साइजसाठी शोल्डर किती घ्यायचं आहे? आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर 5 आणि गळारुंदी किती घ्यायची आहे? गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला 2 आणि मुंड्याची उंची किती घ्यायची आहे? 5। आलं लक्षात? शोल्डरही 5 आणि मुंडा उंचीही 5। आलं लक्षात? आता आपल्याला 30 नंबरचं माप काढून घेऊ। 30 नंबरचं सांगते मी तुम्हाला। आता मी तुम्हाला 30 नंबर साइज सांगते। 30 नंबरच्या साइजच्या छातीचा चौथा भाग किती येते? 7.5। तर बघा, 7.5 7.5 असं तुम्ही 4 वेळ करून बघा, तर किती येते? 30। 7.5 7.5। त्याच्यात आपल्याला 2 इंच मार्जिन घ्यायची आहे, म्हणजे किती झाले? 7.5 प्लस 2 इंच 9.5 किती झाले? 9.5। आले लक्षात तुमच्या? 7.5 प्लस 2 इंच मार्जिन 9.5 आणि 30 साठी आपल्याला शोल्डर 5च घ्यायचं आहे। 28 ला 5 आणि 30 लाही 5च घ्यायचं आहे। गळारुंदी किती घ्यायची आहे? 30 साठी 2.25। 30 साठी 2.25 2 पॉइंट आपण इथं 25 लिहू, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। आणि मुंडा उंची घ्यायची आहे 5.25 5.25। बघा, 2.25 2.5 हे तुमच्या लक्षात ठेवायचं आहे। 28 साठी आपण 2 5 असं घेतलं होतं। याच्यात 30 साठी आपल्याला पाव भाग वाढून घ्यायचा आहे, 2.25 आणि 2.25। मुंड्यातही पाव वाढून घ्यायचा आहे, गळ्यातही पाव वाढून घ्यायचा आहे। चला, तर आता 32 साइजचं सांगते मी तुम्हाला। आता बघा, 32 साइजचा चौथा भाग किती येणार आहे? 32 साइजचा चौथा भाग किती येणार आहे? 8। त्याच्यात आपल्याला प्लस 2 इंच मार्जिन किती झाले? 8 आणि 2 10। तर आपल्याला ब्लाउजची रुंदी किती घ्यायची आहे? 10 इंच घ्यायची आहे आणि शोल्डर किती घ्यायचं आहे? शोल्डर घ्यायचं आहे 5.25। आता बघा, 32 आणि 34 साठी आपण पाव इंच शोल्डर वाढून घेणार आहोत। बघा, 5.25। गळारुंदी किती घ्यायची आहे? 2.25च घ्यायची आहे। गळारुंदी 2.25च घ्यायची आहे आणि मुंड्याची उंची किती घ्यायची आहे आपल्याला? 32 साठी घ्यायची आहे 5.5। मुंडा उंची वाढून घ्यायची आहे, 5.5 करायचं आहे। हे चार्ट मी माझ्या 20 वर्षाच्या अनुभवानुसार बनवलेला आहे, तर तुम्ही हा चार्ट नक्की फॉलो करसाल। तर बघा, आता मी 34 साइज सांगते। 34 साइजचा चौथा भाग किती येते? 8.5 8.5 8.5 8.5 8.5 असं तुम्ही 4 वेळेसही करू शकता, किंवा 34 ला 4 नी भागही देऊ शकता। तर बघा, किती येते? 8 इंच मार्जिन। तर 8.5 आणि 2 10.5 10.5। शोल्डर किती घ्यायचं आहे आपल्याला? 34 साठी 2.25च घ्यायचं आहे। किती घ्यायचं आहे? 2.25। आणि गळारुंदी घ्यायची आहे 2.5। आता 34 आणि 36 साठी आपल्याला गळारुंदी 2.5 घ्यायची आहे। मुंड्याची उंची किती घ्यायची आहे आपल्याला? मुंड्याची उंची घ्यायची आपल्याला 5.5च घ्यायची आहे, 5.5। आता 36 साइज ओढूया। 36 साइजचा चौथा भाग किती येते? 9 9 मध्ये प्लस 2 मार्जिन किती झाले? 9 प्लस 2 11। आणि शोल्डर किती घ्यायचं आहे आता आपल्याला? 5.5। शोल्डर किती घ्यायचं आहे? 5.5।
5 म्हणजे 5.5. गळा रुंदी 2.5 घ्यायची आहे, 2.5. आणि मुंड्याची उंची किती घ्यायची आहे आपल्याला आता? 6. आता वाढवायची आहे आपल्याला. मुंड्याची उंची किती घ्यायची आहे? 6. 36 साईडला 36 साईजसाठीही 6 घ्यायचा आहे आणि 38 साईजसाठीही 6च घ्यायचा आहे. तर बघा आता 38चं माप. आता प्रत्येक याच्यात आपल्याला अर्धा इंच वाढत जाणार आहे छातीच्या चौथ्या भागामध्ये. बघा 36चा 9 निघाला तर 38चा किती निघणार आहे? 9.5. 38चा चौथा भाग किती निघणार आहे? 9.5. 9.5 प्लस 2 इंच मार्जिन. 11चं 11.5 होणार आहे याच्यात. 9.5 प्लस 2 किती झाले? 11.5. 11.5 झाले. आणि शोल्डर आपल्याला 5.5च घ्यायचं आहे. बघा 5.5. गळा रुंदी तेवढीच घ्यायची आहे, 2.5. याच्यात बदल होणार नाही. आणि मुंड्याची उंची किती घ्यायची आहे? 6च घ्यायची आहे. बघा आले लक्षात? मुंड्याची उंची 6. आता 40चा चौथा भाग किती येणार आहे? बघा 38च्या चौथ्या भागामध्ये अर्धा इंच वाढणार आहे. 40चा चौथा भाग येणार आहे 10, त्यात प्लस 2 तर झाले 12 झाले. आणि शोल्डर किती येणार आहे? 40चं शोल्डर येणार आहे 5.5. गळा रुंदी तेवढीच 2.5. आणि मुंडा उंची आता वाढणार आहे 6.5. आता 42चं तसंच. 42चा चौथा भाग किती येते? 10.5 म्हणजे 10.5 प्लस त्याच्यात 2 इंच मार्जिन. 12चा आता 12.5. 12.5. शोल्डर 5.5च. आणि गळ्याची रुंदी किती येणार आहे? गळ्याची रुंदी 2.5च. आणि मुंडा उंची पण तेवढीच येणार आहे 42ची, 6.5च येणार आहे. आता 44 बघा 44 तर 11 चूक 44. तर 44चा चौथा भाग म्हणजे 11 प्लस त्याच्यात 2 किती झाले? 11 प्लस 13. आणि शोल्डर किती घ्यायचं आहे आपल्याला? 5.5च घ्यायचे, 5.5. गळ्याची रुंदी आता इथे वाढवायची आहे, 2.75 म्हणजे 2.25. गळ्याची रुंदी किती घ्यायची आहे? 2.25. आणि मुंड्याची उंची किती घ्यायची आहे आपल्याला इथे? 7. इथे डायरेक्ट 7 होईल. आणि आता जे 46 माप आहे, 48 आहे, त्याचे वाढत जाणार आहे. तर पहिले आपण एवढंच चार्ट समजून घेऊ. तर आला का तुमच्या चार्ट लक्षात? तर बघा आले लक्षात तुमच्या? तर हा चार्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये उतरून घ्यायचा आहे किंवा काढून घ्यायचा आहे. हा चार्ट मी माझ्या 20 वर्षाच्या अनुभवानुसार बनवलेला आहे. तर यापुढे मी तुम्हाला कटोरीचे चार्ट, बाह्याचे चार्ट पूर्ण एक तक्ताच तयार करून देणार आहे. तरी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. तर भेटूया आपण पुढच्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.